तर आमच्याजवळ पैसे नाही, आम्ही गरीब आहे आणि तुमच्या देवाला जर पैशाची गरज असेल तर महाराज म्हणतात माझ्या देवाला प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी पैशाची गरज नाही. पैसा न लगे रुपया न लगे, न लगे कवडी दमडी मनवा खेती करो हरी नाम की. मग नेमकं महाराज तुमच्या देवाला काय लागतं? तुकाराम महाराज म्हणतात मी पांडुरंगाची आण घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो की माझ्या देवाला फक्त आणि फक्त जो जो भक्त माझ्या पांडुरंगाकडे जातो त्या भक्ताच्या अंतकरणातला शुद्ध भाव पाहिजे, प्रेम पाहिजे. हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. काय न लगे एक वा वा टाळ टाळ भावची कारण, काय न लगे एक भावची कारण, काय न लगे एक भावची कारण, काय न लगे एक भावची कारण, काही न लगे एक बोल भावची कारण, हरी बोल. काय न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारणी, हरी बोल. काय न लगे एक भावची कारण, तुका माने आन विठोबाची, तुका माने आन विठोबाचे, तुका माने आन विठोबाचे, करता बरोबर दुरावसे दोरी, करता बरोबर दुरावसे दोरी, तुका मने आन विठोबाचे, तुका माने आन विठोबाचे, तुका माने आन विठोबाचे, करिया बरोबरी दुरावसे दोरी, करता बरोबरी दुरावसे दोरी. वा, गोड चाल म्हटली महाराजांनी वारकरी. शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, नेमकं साधकांनी विचारलं महाराज तुमच्या विठ्ठलाला भजण्यासाठी, त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी, तो आपलासा करण्यासाठी, त्याचं नामस्मरण करण्यासाठी काही पैसे धन संपत्ती महाराज म्हणतात नाही. मग काय लागतं? तुकाराम महाराज म्हणतात तुमचा माझ्यावर विश्वास बसावा याच्यासाठी मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो. कारण पांडुरंगच आमची आई आहे आणि पांडुरंगच आमचा बाप आहे. त्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की माझ्या देवाला फक्त शुद्ध भाव पाहिजे. ऐका बरं, शुद्ध भाव पाहिजे, काही न लगे एक भावाची कारण. आणि तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपल्या पैशाची गरज नाही. तुम्ही आळंदीला जा, पंढरपूरला जा, साधू संताकडे जा, त्या ठिकाणी पंढरपूरला पांडुरंगाकडे जा. किती सोनं घातलं त्या ठिकाणी, कसे कपडे घातले देव बघतोय का? नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. शबरी मातेकडे काय होतं? शबरी मातेकडे शुद्ध बोरे होते ना दादा. शबरी मातेच्या प्रेमापोटी उष्टिष्टती फळे खाय भिल्लटीची. शबरी के बेरा सुदामी के चावल, वा वा. रुचि रुचि भोगल गाया, जल विदुरा घर जाए उद्धवजी, जल विदुरा घर जाए. शबरी के सुदाम जी के चावल, शबरी के
विदुराच्या कण्या खाल्ल्या. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, विदुरा घरच्या भक्षुनी कन्या, परमानंद झाला हो, परमानंद झाला. मनमोहन टाळ टाळ हा हा हा. मनमोहन 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 मुरलीवाला नंदाचा आलवेला हो, नंदाचा आलवेला. वा वा सुंदर म्हटला. देवाला शुद्ध भाव पाहिजे. भाव होता म्हणून त्यानं विदुराच्या कण्या खाल्ल्या, शबरी मातेचे उष्टे बोर खाल्ले, अजून सुदामदेवाचे पोहे खाल्ले. का? शुद्ध भाव होता म्हणून. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. एक सांगू तुम्हाला, एक सांगू, संसारिक माणसाला पत्नीनं प्रेम करावा असं वाटत असतं, संसारामध्ये पैसा लागतो. ऐका बरं, संसारिक माणसाला पत्नीनं प्रेम करावा असं वाटत असेल तर संसारामध्ये पैसा लागतो. तुम्हाला जर तुमचा शत्रू जिंकायचा असेल, शत्रू, तर तुमच्या अंतःकरणामध्ये कपट असावं लागतं. ऐकताय ना? कपट असावं लागतं. तुम्हाला समाज जिंकायचा असेल तर तुमच्याकडे काहीतरी कला असावी लागते. ऐकताय ना? पत्नी जिंकायची असेल तर पैसा लागतो, समाज जिंकायचा असेल तर कला लागते, शत्रू जिंकायचा असेल तर कपट लागतं. आणि जगाच्या मालकांना आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल, देवानं कृपा करावी असं वाटत असेल, तर देवाला भक्ताच्या अंतःकरणातला शुद्ध भाव असावा लागतो. काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वहावसी, विठोबा रखो माये. टाळी टाळी माई बाप टाळी. हरी जय विठोबा रखो माये. हा, विठोबा रखो माये. हरी विठोबा रखो माये. टाळ 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 हा. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु जोग महाराज की, भगवान बाबा की. विठ्ठल विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. विठोबा रखो माये. ठोबा 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 ठोबा. चाल 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 चाल. ठोबा 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 ठोबा.